मराठवाडा दौऱ्याला सुरुवात करण्याआधी मुंबईत झालेल्या मेळाव्यात राज ठाकरेंनी एक मोठी घोषणा केली होती। मनसेचे आपली लोक सत्तेत काही करून बसवायची आहेत, काहीही करून, आणि त्यांच्या काहीही करण्याच्या तयारीचा भाग म्हणूनच या मराठवाड्यात दौऱ्याकडे पाहिलं जातंय। जिथं मराठ्यांचा रोष नको म्हणून नेते जायला धजावत नाहीयेत, तो मराठवाडा राज ठाकरेंनी पालथा घातला। पण आज सामान्यतः एक पॉलिटिकल नॅरेटिव्ह घेऊन राजकारणात समोर जावे लागते। राज ठाकरेंचा दौरा झाला, पण त्यांचा नॅरेटिव्ह नक्की काय, या निवडणुकीत त्यांची लाईन जनतेसाठी काय, हे मात्र अजून कळलेलं नाही। राज ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा अंडरकरंट काय, त्याचा अर्थ काय, राज ठाकरेंनी नेमकं काय साध्य केलं, याचं विश्लेषण करण्यासाठी झिरो आवरमध्ये उपस्थित आहेत राजकीय विश्लेषक मृणालिनी नानिवडेकर आणि ज्येष्ठ पत्रकार सुशील कुलकर्णी। जाऊयात आपल्या गेस्ट सेंटरला। मृणालिनी आणि सुशील, आपल्या दोघांचंही झिरो आवरमध्ये स्वागत आहे। मृणाल, मी पहिले तुझ्याकडे येते। कसं बघते तू राज ठाकरे यांच्या दौऱ्याकडे? एकतर आपण लक्षात घेऊ की लोकसभेच्या निकालांनी महाराष्ट्रातलं मोदीमय वातावरण पूर्णतः वेगळं आहे असं दाखवल्यानंतर राज ठाकरे यांनी स्वतःचा डाव खेळायला सुरुवात केली आहे। राज ठाकरे हे अत्यंत उत्तम नेते आहेत, उत्तम वक्ते आहेत। महाराष्ट्राच्या प्रगतीची, विकासाची एक दृष्टी त्यांच्याकडे आहे। परंतु फक्त उद्धव ठाकरे जिथे असतील तिथे न जाता वेगळ्या बाजूला जावं लागणं, या त्यांच्या राजकीय कंपल्शनमुळे त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद महाराष्ट्रात मिळाला नाही। ते मेहनतीतही काही कारणांनी नंतर कमी पडले। अशा वेळेला कुठेतरी संधी दिसल्यावर आणि एक राजकीय अवकाश प्राप्त झाल्यावर राज ठाकरेंनी त्यांची भूमिका बदलली, जी त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीआधी पण बदलली होती, आणि ते स्वतंत्रपणे स्वतःचं अस्तित्व चाचपडून पाहायचा प्रयत्न करू लागले। ते योग्य आहे, कोणत्याही राजकीय पक्षाला, कोणत्याही राजकीय नेत्याला ते करावंसं वाटेल। फक्त विश्वासार्हतेवर जे काही प्रश्नचिन्ह लागलेलं आहे त्याचा राज ठाकरे यांना सामना करावा लागणार आहे। तरी देखील राज ठाकरे यांनी कोणत्याही दबावात न येता स्वतःची मतं मांडणं आणि ती अत्यंत प्रामाणिकपणे मांडणं, याला काही महत्त्व आपण दिलंच पाहिजे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कधीही जातीपातीचं राजकारण करायचे नाही। त्यांनी या आशयाच्या राजकारणाला थारा नाही असं वारंवार सांगितलं। आज पुरोगामित्वाचा टेंभा भिरवणारा महाराष्ट्र जातीपातीत इतका विभागला गेलेला आहे की बंजाराच्या चहाच्या दुकानावर मराठा जात नाही, आणि मराठ्याचं एखादं दुकान असेल तर तिथे अगदी कुणबी देखील जायला तयार नाही। अशा वातावरणात एका राजकीय नेत्यानं वेगळी भूमिका घेणं हे काहीसं महत्त्वाचं। नक्कीच मृणाल, आपण सुशीलकडे जाऊया। सुशील, मराठवाड्यातला हा सर्व संघर्ष आपण जवळून पाहिलेला आहे, आजची परिस्थिती सुद्धा आपण बघत आहात। एकंदरीत राज ठाकरे यांच्या दौऱ्याला आपण कसं बघता? मराठवाड्यावर त्याचा काय परिणाम होईल? म्हणजे राज आणि त्यांच्या राजकीय भविष्याकडे तर आपण येऊया, पण सध्या मराठवाड्याच्या समीकरणांमध्ये काय बदलेल? मराठवाड्यात राज ठाकरेंच्या राजकीय समीकरणांच्या विषयी मी फार बोलणार नाही, कारण त्याला यश किती मिळेल याविषयी माझ्या काय मराठवाड्याच्या मनात सुद्धा कुठल्याही शंका असणार नाहीयेत, कारण फारसं यश मिळण्याची दिसत नाही। राज ठाकरे या दौऱ्यामध्ये एका विषयात मात्र कमालीचे यशस्वी झालेत असं म्हणावं लागेल, कारण मराठवाड्यामध्ये जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर राजकीय कार्यक्रम घ्यायचे असतील तर जरांगेंची परवानगी किंवा जरांगेंच्या समर्थकांची मान्यता असेल तरच राजकीय नेते दौरे करू शकतात। हे जे काही चित्र निर्माण झालं होतं त्या चित्राला राज ठाकरेंनी छेद दिला आहे, आणि धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी आणि आज बीड असे दौरे यशस्वी केलेले आहेत। ते मराठा आरक्षणाच्या लोकांना सामोरं गेलेले आहेत, त्यांच्या प्रश्नाची निर्धोकपणे उत्तरे दिलेली आहेत। राज ठाकरेंनी राजकीय नेत्यांच्यासाठी मराठवाड्याची दारं सुरक्षितपणे उघडी आहेत, हा एक संदेश दिला आहे। आणि दुसरी गोष्ट, हा जो काही प्रकार घडलाय बीडमध्ये तो मराठा आरक्षण आंदोलनातून घडलेला नाही, तो
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने राज ठाकरे यांना केलेला विरोध आहे. मला खरं तर आश्चर्य याचं वाटतंय की ज्या बीड जिल्ह्यात उबाठा शिवसेनेची ताकद सुद्धा काहीच नाही, एक बीड विधानसभा मतदारसंघ वगळता, त्या मतदारसंघामध्ये म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये राज ठाकरेंचा जिथे फारशी शक्ती नाहीये अशांना विरोध करून एकमेकांना सहकार्य करायची भूमिका घेतली आहे की कार्यकर्त्यांनी स्वतःला प्रकाशामध्ये येण्यासाठी केलेला हा प्रकार आहे. हा जरा तपासून बघण्याचा विषय आहे. पण राज ठाकरेंच्या राजकीय यशापेक्षा त्यांनी जो राजमार्ग प्रशस्त केला आहे मराठवाड्यात राजकीय नेत्यांना जाण्याचा, मला तो अधिक ठळक आणि महत्वाचा वाटतो. नक्कीच. मृणाल, राज ठाकरेंनी खरं तर इथे आपले एक एक उमेदवार सुद्धा घोषित करणं सुरू केलं. 4 उमेदवारही त्यांनी 4 जणांची घोषणा सुद्धा केली आणि खरं तर महाराष्ट्रात ते पहिले आहेत की विधानसभेला एखाद्या पक्षाकडनं अधिकृत उमेदवारी घोषित करणारे. हे जे ते पहिले आलेले आहेत तिथे, कारण आपण पाहिलं की उशीर झाल्याचा सुद्धा फटका लोकसभेत काही पक्षांना बसला, तर आता हे जे त्यांनी पहिला नंबर गाठलाय त्याचा कुठं फायदा होऊ शकतो का? लॉंग रन मध्ये राज ठाकरे स्वतःचा पक्ष बांधतायत हे सरळ सरळ दिसतंय. बंडू कुटे असतील किंवा नागरगोजे असतील, हे जे 4 पैकी 2 उमेदवार त्यांनी घोषित केलेले आहेत ते खरंच मनसैनिक आहेत. त्यांची त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये गावागावात ओळख आहे. त्यामुळे सुशील कुलकर्णी म्हणतात तसं की यावेळेला ताबडतोब किती यश मिळेल सांगता येत नाही, पण पक्ष उभा राहील. दुसरं असं आहे की राज ठाकरे यांना जर खरोखरच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने विरोध केला असेल तर त्यामागचं कारणही समजून घेण्यासारखं आहे. राज ठाकरे जिंकणार नाहीत, पण राज ठाकरे कुठे कुठे कोणाकोणाला पाडू शकतील हे यावेळेचं विधानसभा निवडणुकीतलं त्यांचं ट्रम्प कार्ड आहे. कुठेतरी ते 10,000 मतं घेतील, कुठेतरी 15 घेतील, कुठेतरी 4 घेतील आणि या सगळ्या काही हजार मतांनाही महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विलक्षण महत्व आलेलं आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही आपण आरक्षणाचा विचार का करावा लागतो, योजना लोकांपर्यंत का जात नाही, आरक्षणातही आरक्षण देण्याची का वेळ येते, अशा अनेक गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. तो विचार करणारा नेता राज ठाकरे आहेत हे निश्चित. मला अजूनही आठवतं ज्यावेळेला बाबासाहेब पुरंदरे जे थोर इतिहासकार आहेत त्यांना महाराष्ट्र भूषण देण्याचा निर्णय झाला आणि तो निर्णय अंमलात आणायला जेव्हा काही संघटनांनी विरोध केला तेव्हा राज ठाकरे संपूर्ण ताकदीनिशी बाबासाहेब पुरंदरेंच्या पाठीशी उभे राहिले होते. राजकारणात असलेल्या व्यक्तींनी मतांची पर्वा न करता अशा काहीतरी विधानांवर श्रद्धा ठेवून तसं वागणं याला निश्चित महत्व आहे. नक्कीच. मृणाल जे म्हणते त्याचा दुसरा अर्थ कुठेतरी असा आहे की राज ठाकरेंनी परखड मत व्यक्त जरी केलं तरी कुठेतरी ते पॉलिटिकली करेक्ट नाहीये आणि आजच्या घडीला सर्व नेते सर्व पक्ष आपण पॉलिटिकली कसे करेक्ट असू शकतो ह्याकडे जास्त लक्ष देताना दिसतात आहेत. त्यामुळे आज सुशील, मी आपल्याला विचारते हा प्रश्न की आज मराठवाड्यात ते आले जिथे आरक्षणाचा मुद्दा एवढा तापलाय आणि तिथं ते जे काही वक्तव्य करून गेले ते मत त्यांचं जरी परखड असेल, ते त्यांना वाटत असेल की असंच आहे, हेच सत्य परिस्थिती आहे, तरी अशा पद्धतीनं उघड ते सांगणं त्याचा उलट फटका बसेल की लोक त्याला ॲक्सेप्ट करतील? दोन्ही प्रकारे होईल. जे मराठवाड्यातले मराठा आरक्षणाचे कट्टर समर्थक आहेत ते राज ठाकरेंना विरोध करतील आणि या आरक्षणाच्याच एकूण याला विरोध करणारे राज ठाकरेंचे समर्थक बनतील. आपण जे मगाशी एक वाक्य वापरलं, मृणालताई सुद्धा तेच बोलल्या होत्या की अशा स्वरूपात परखड मत व्यक्त करणं ही राजकारण्यांच्याकडून अपेक्षा, आवश्यकता आणि गरज असताना कातडी बचाव भूमिका घेऊन राजकारणी वावरतात, तेव्हा लोकांना कधीतरी स्पष्टपणे बोलणारा माणूस हवा असतो आणि तो राज ठाकरेंच्या निमित्ताने आहे. याचं एक समर्थन राज ठाकरेंना नक्कीच मराठवाड्यात मिळणार आहे. पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे सरिताजी, ते म्हणजे राज ठाकरे हा एक खांबी तंबू आहे. एका खांबावर उभारलेली 7 ताळ्याची माडी असं राज ठाकरेंच्या पक्षाचं
वर्णन आपण करू शकतो. आपण आता म्हणालो की त्यांनी उमेदवारी घोषित केली आहे, त्यांनी पहिला नंबर घेतलाय, पण राज ठाकरेच्या नंतर मराठवाड्यामध्ये काय किंवा महाराष्ट्रामध्ये काय, मुंबई वगळता म्हणतो मी, या पक्षाला पुढे नेऊ शकेल, या पक्षाला विश्वास देऊ शकेल लोकांचा असा नेता आजच्या घडीला तरी सापडत नाहीये. त्यामुळं उमेदवारी घोषित केली तरीही फार फार तर उमेदवारी पहिल्यांदा घोषित केल्याचा समाधान मिळू शकेल, पण राज ठाकरेंच्या या परखड स्पष्ट विधानांना लोकांचं समर्थन प्राप्त करून देण्यासाठी लोकांच्या पर्यंत लोकाला मान्य असेल असा एकही नेता सापडत नाही. आणि हीच खरी राज ठाकरेंची अडचण आहे. त्यांच्या नंतर नक्कीच सुशील, आपण अगदी महत्वाचा मुद्दा घेतला आणि त्यामुळेच मृणाल मी परत तुझ्याकडे येते. राज ठाकरे एकंदरीत महाराष्ट्राचं जर चित्र आपण बघितलं तर राज ठाकरे हे स्वतंत्र जर मनसे लढला तर त्याचा फटका कोणाला बसेल, महायुतीला की महाविकास आघाडीला? खरं तर राज ठाकरे स्वतंत्र लढले तर त्याचा फटका हा निश्चितपणे त्यांचे भाऊ आणि राजकारणातले प्रतिस्पर्धी उद्धव ठाकरे यांना बसण्याची शक्यता सर्वाधिक आहे. राज ठाकरे हे एकाच घराण्यातनं बाहेर आलेलं नेतृत्व आहे. आता आपण थोडं पुढे जाऊन त्या दोन्ही भावांकडे वेगवेगळ्या पक्षांचे नेते म्हणून बघूया. तेवढा टप्पा दोघांनी ओलांडलेला आहे. पण शिवसेनेच्या मतांवर विश्वास असलेली जी काही मतपेढी आहे ती आता एकनाथ शिंदेंना आपला नेता मानणार का राज ठाकरेंना आपला नेता मानू शकेल, हा देखील या निवडणुकीतला कळीचा मुद्दा राहणार आहे. राज ठाकरे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी भूमिका येत्या निवडणुकीत घेऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांना सर्वांपासून सुरक्षित अंतर ठेवून स्वतःच्या पक्षाचा भविष्यात कसा विस्तार होईल याकडे लक्ष द्यावं लागेल. आणि त्या स्थितीत पेक्षाही कदाचित त्यांचा पर्याय आवडू शकेल. नेतृत्व राज ठाकरे यांच्या निमित्ताने येत असेल तर सध्याच्या मतांच्या गलबल्यात आणि जी राज्यकर्ती जमात ज्या आपल्या समाजाला आरक्षण देऊ शकली नाही त्या समाजाने पेटून उठलं असताना एक वेगळा पर्याय शोधणं ही खरं तर महाराष्ट्राला आवडणारी गोष्ट असू शकेल. राज ठाकरे यांची अजिबात तशी तयारी नाही. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांची कामगिरी अतिशय वाईट झालेली आहे. त्यांचा पक्ष जसं सुशील म्हणतात त्याप्रमाणे उभा राहिलेला नाही, कार्यकर्ते नाही, तरी देखील राज ठाकरे हे कुठेतरी एक आशेचा किरण मानणारा काही वर्ग अजूनही आहे. नक्कीच नक्कीच मृणाल, एक आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे त्यामुळे शेवटचा प्रश्न सुशील मी आपल्याकडे घेऊन येते. मराठवाड्यामध्ये CSDSनं 2014च्या निवडणुकीनंतर मतांचा जो सर्वे केला होता त्यामध्ये सगळ्यात मोठी स्पेस जी होती ती एकत्रित शिवसेनेच्या कडे होती. म्हणजे मराठा मतं ही शिवसेनेकडे पहिली जात होती आणि त्याला बाळासाहेबांची पार्श्वभूमी आहे. त्याच्यानंतर राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्याकडे ती मतं जायची आणि तिसऱ्या नंबरवर भाजपा होता. आता अशा परिस्थितीमध्ये म्हणजे शिवसेना फुटली पण आहे, तुटली पण आहे, त्यानंतर उद्धव ठाकरे हे काँग्रेस बरोबर गेलेली आहे. आता दुसऱ्या क्रमांकाची किंवा पहिल्या क्रमांकाच्या स्पेसवर नक्की मराठवाड्यात कोण आहे? मराठा मतं बघितलं तर उद्धव ठाकरेच आहेत, शरद पवार आहेत, भाजप आहे की अजून दुसरं कोणी? आताच्या घडीला मराठवाड्यामध्ये सर्वाधिक मराठा मतं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे शिवसेना घेत होती. ती दुभंगल्यामुळं, त्याच्या मतात विभागणी झाल्यामुळं, म्हणजे शिवसेना संयुक्त शिवसेना हे स्थान आजही कायम राहील, पण ते दुभंगल्यामुळं आताच्या घडीला मराठवाड्यामध्ये मराठा मतं सर्वाधिक मिळवण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडे जात होतं. म्हणजे आतापर्यंत त्यातही पुन्हा मोठी फूट झालेली आहे आणि मराठवाड्यातले बहुतांश आमदार शरद पवारांना सोडून अजित पवारांच्याकडे गेलेले आहेत. त्यामुळं त्या मतांमध्ये ही मोठी विभागणी झाली असली आणि एक लक्षात घ्या, या सगळ्या मराठा आंदोलनाच्या लोकसभा निवडणुकीतल्या एकत्रित मतांचा आणि विधानसभा निवडणुकीमधल्या मतांचा खूप मोठा फरक होणार आहे. कारण विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाची मोठी नेते सुद्धा वेगवेगळ्या पक्षाकडून असणार आहेत. त्यामुळे हे मतदान आणि नक्कीच याचमुळे खरं तर येणारी निवडणूक ही अत्यंत इंटरेस्टिंग होणार आहे. मृणाल आणि सुशील, मी आपल्या दोघांचे धन्यवाद करते. खरं तर ही चर्चा मला माहिती आहे बरीच अजून लांबू शकते, मात्र वेळेची मर्यादा आहे. परत एकदा आपल्या दोघांचे खूप खूप धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.